माझी तपश्चर्या मोडली. ह्या मेंढकेनं तुझी तपश्चर्या मोडली. अरे तू मेनका नाही मनुका आहेस, मनुका काळा सुकलेला. अरे तुला स्वतःला मेनका म्हणून घ्यायला तुला लाज नाही का रे वाटत? अरे कसा माणूस आहेस तू, निर्लज्ज रे. अरे अरे मी गेले 4 दिवस हाच त्रास भोगतोय रे. अरे भल्या पहाटे परवाच्या दिवशी गेलो होतो शेतामध्ये, तिकडे जाऊन बसलो तर तिथे सशाने माझं कमंडलूच पाडलं. सगळं पाणी वाया गेलं रे. तिकडून आलो इथे आलो तर एक हरणाचं पिल्लू मला नुसतं ठुश्या मारत होतो. अरे कुठे कुठे चाटून गेले तुला सांगू शकत नाही रे. महाराष्ट्राची हास्य जत्रा. नमः. शांती 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 शांती. होय 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 शांती. ऐका की एवढा पत्ता सांगा की मला पत्ता. अरे वत्सा कोण आहेस तू? आणि आणि ते तुला दिसत नाही का मी तपश्चर्या करतोय ते? शांती. तुम्ही तपश्चर्या करताय याला मला वाटलं स्वतःला एक्सपोज करताय का. एक्सपोज? मग काय तरी काय पेंढऱ्या बिंढऱ्या लावताय मांड्या बिंड्या. अरे 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 ते माझे कपडे आहेत रे, कपडे. कपडे हे असले कपडे होईल. अरे काय झालं, मी इमर्जन्सी लेवलवर मी संन्यास घ्यायचं ठरवलं. मग मी इमर्जन्सी लेवलवर कपडे भाड्याने मिळतात ना त्याच्याकडे गेलो. त्याच्याकडे कपडेच नव्हते. मग जे कपडे आहेत ते मी इमर्जन्सी लेवलवर घेतले आणि संन्यासाचा फील येण्यासाठी हे दाढी मिशा मेकअप बिपअप लावून घेतलं. आणि डायरेक्ट इमर्जन्सी लेवलवर इथं मी तपश्चर्या करायला आलोय. अरे तू इथे कशासाठी आलाय? काय हवंय तुला? ध्यानातच गेलं. मला हे पत्ता सांगा की पत्ता नाही. सनराईज विला चाळ, ब्ल्यू हेवन अपार्टमेंट, मॅथ्यू रोड. पत्ता सांगा की मला. हा पत्ता तुला इथे हवाय? अहो तेच आहो, जरा चुकलोय हो मी. अरे तू जरा नाही रे, पूर्ण चुकलाय. जरा चुकणं म्हणजे बाजूच्या गल्लीत जाऊन पत्ता विचारणं असं ह्याला म्हणतात जरा चुकणं. तू आखा भूगोल बदललायस. भूगोल. काय झालं माहिती काही पत्ता हुडकत असं चालत जंगलात कधी आलो तेच कळलं नाही मला. म्हणजे हे सनराईज विला इथं असं जवळपास कुठंच नाही का? सनराईज बोला इथं कुठंच नाही. तो तुला तेव्हाच मिळेल जेव्हा ह्या जंगलावर एखाद्या बिल्डरचा डोळा पडेल आणि तेव्हाच तुला इथे सनराईज विला सापडेल. शांती शांती. बरं मी आता काय करतोय, जरा आता ऊन पण लय वाढलंय, मग जरा बसतो इथं सावलीला. हे बघ तुला काय करायचं ते कर, पण मला डिस्टर्ब करू नकोस रे. ऊन खाली झालं का नाही मग जातो माझं मी आपलं निघून. शांती. कोरड पण पडल्या घशाला, भुका पण लागल्या त्या रावलंय. होय 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 इथं चूल बिल आहे का तुमची? चूल? चूल? माझ्यासाठी जरा भात शिजवाय ठेवा की जरा. भात तुला भात पाहिजे इथं? आणि मस्तपैकी अशी झणझणीत असं काळ्या वाटाण्याची उसळ पण बनवा. काळा वाटाणा तुला इथं जंगलात हवाय? हे काय घेऊन फिरताय की तुम्ही? हे काय? अरे माझी माळ तोडलीस, माझी माळ तोडलीस. माळ होती वही. मी म्हणलं काळा वाटाणा घेऊन फिरताय का? अरे काळं वाटण आहे का? अरे माझी भाड्याने आणलेली माळ आहे रे ती. असू द्या आता, चिडू नका आता. कुठल्या ज्याला आपण काय करणार नाही. असू द्या, भाड्याची तर होती ती. अरे भाड्याची होती म्हणून काय तोडायची का रे? अरे अरे मी खूप त्रासात आहे रे, खूप त्रासात आहे मी. अरे खूप टेन्शन आहे मला. अरे माझी आई बहीण बायको प्रचंड छळतात रे. माझी सासू मेवणी प्रचंड त्रास देतात. आणि सासरा
ते कंपनी देतात. अरे वा रे बघ. भारी आहे काय भारी आहे. अरे हे एवढेच नाहीत, माझ्या ऑफिसमधले येताना जाताना मला टोमणे मारत असतात. माझे नातेवाईक मला सतत टोमणे मारत असतात. अरे मला त्रास होतो रे, त्रास होतोय. या त्रासात मला मुक्त व्हायचंय. त्याच्यासाठी अंतिम सत्य संन्यास, मला ईश्वराच्या दरबारात तल्लीन व्हायचंय. त्यामुळे तू इथून जा आणि मला आता तपश्चर्या करू दे. ऊन किती पडलंय, बसतो ऊन खाली आहे, जातो की नाही मग? शांती शांती अरे. शांती शांती. होय 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 हे असं तुम्ही असं एका पायावर असं उभं राहिल्यावर असं हालत नाही का अजिबात? अरे अजिबात हलत नाही. अरे गेले 4-5 दिवस प्रॅक्टिस करतोय, फुल प्रॅक्टिस केली, मी अजिबात हलूच शकत नाही. अरे रावा रावा तसं तुम्हाला वा हालू नका अजिबात. शांती शांती लंगोट कुठं गेला माझा? अरे अरे काय करतोस तू? हालू ना, अरे काय चाललंय तुझं? हालू नका की तुम्ही. अरे मी कपडे सुकत घालण्याचा दांडा वाटलो का रे तुला? काय राव असं कुठं असतंय काय? तुम्ही म्हणलं हालणार नाही हालणार नाही. काय झालं तुम्हाला काय, पाण्याची बाटली पिशवीत सांडली, सगळी कपडे ओली झाली. आता खाली जर वाळ टाकली तर खराब होतील की नाही? आता तुम्ही हालणार नाही म्हणलं, इथं वाळून घ्यावी. अरे तुला काय करायचं ते तू कर ना रे, मार ना जाऊन. मला माझी तपश्चर्या करू देत रे, मला माझी तपश्चर्या करू देत. अरे माझ्या तपश्चर्यात का विघ्न आणतोस तू? याला विघ्नवरनं आठवलं. होय 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 होय. ए बा, होय. ते आता तुम्ही आता तपश्चर्याला उभं राहिलाय ना, मग ते असं तपश्चर्या भंग करायला वरनं आले होते? कोण? मेनका आली होती का वरनं? नेमका नाही, पण तू नेमका आलायस. अरे अरे आता हे बघ, आता कोणी आलं ना, मेनका येऊ देत ना तर रंबा येऊ देत, मी माझी तपश्चर्या भंग होऊ देणार नाही. शांती शांती चांगलं जिद्दीला पेटलंय. शांती होय 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 होय. शांती 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 नवा, होय 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 होय. शांती अजिबात हालायच माग ना, भंगच होईना झालं तपश्चर्या. बाबा निघाला डोल जरा चोळ भरून कांदा फव खाऊन घेऊन वाजव एकदा झणझणीत. अरे कसला का तपश्चर्या करतोय? अरे का मला त्रास देतोस तू का? तुझी तपश्चर्या मोडली का नाही? अरे मोडलीस रे बाबा, मोडलीस तू, माझी तपश्चर्या मोडलीस. ह्या मेनकेनं तुझी तपश्चर्या मोडली. अरे तू मेनका नाही, मनुकायस. मनुका काळात सुकलेला. अरे तुला स्वतःला मेनका म्हणून घ्यायला तुला लाज नाही का रे वाटत? अरे कसा माणूस आहेस तू, निर्लज्ज रे. अरे अरे मी गेले 4 दिवस हाच त्रास भोगतोय रे. अरे भल्या पहाटे परवाच्या दिवशी गेलो होतो शेतामध्ये, तिकडे जाऊन बसलो तर तिथे सशाने माझं कमंडलूच पाडलं. सगळं पाणी वाया गेलं रे. तिकडून आलो इथे आलो तर एक हरणाचं पिल्लू मला नुसतं ठुश्या मारत होतं, नुसतं ठुश्या मारत होतं. अरे कुठे कुठे चाटून गेले तुला सांगू शकत नाही रे. अरे रात्रीच्या वेळी परत तपश्चर्याला बसलो तर तिकडून समोरून वाघ आला म्हणून मी झाडावर चढून बसलो रे. 2 दिवस झाडावर होतो, म्हटलं आपला जीव वाचलेला बरा. तर वरून झाडावरून माकडाने मला टपाटप 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 टपल्यावरून हैराण केलं रे.
अरे हा एवढा त्रास कमी त्यात तू मोठा त्रास आलास. अरे असं का करतोय मला एवढंच कळलंय की आयुष्यात माझ्या नशिबात त्रासच आहे. अरे ह्या त्रासापेक्षा मला घरचा त्रास परवडला रे, घरचा त्रास परवडला. हॅलो बायको, मी 2 तासात येतोय ग, मस्तपैकी आमरस पुरी करून ठेव, आलोच मी. दंडकमल अरे दंडकमंडलू नाही रे, कमंडलू. अरे भाडं आणलेलं आहे, भाडं परत द्यावं लागेल त्याला. हॅलो, हा सोनंदी. हा तुझा भाऊजी गेलाय बघ घरी आता. हा तू लय वाटवाट करत होती ना, माझा भाऊजी तपश्चर्या गेलाय, मी लय दुःखात आहे, तुझ्यावर लगीन करू शकत नाही. आता पाटीलला ह्याला घरी, आता माझ्यावर लगीन करशील ना? होय, 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 होय. वा 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 वा, सुंदर सुंदर कॉन्सेप्ट होती आणि ॲज युजल सुपर परफॉर्मन्स झाला. मस्त. विचारूया हास्य रसिकांना, त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटलाय. सई? मला फारच आवडला परफॉर्मन्स. एकतर जंगलाचा प्रॉपर फील आला आणि तुमचा डान्स अप्रतिम होता आणि खूपच आवडलं मला, खूपच भारी आहे, मस्त परफॉर्मन्स. मला सेट पण किती हुशारीने केलं आहे, ते एक छोटंसं काहीतरी लावलं आणि तुमच्या डायलॉगमधून अख्खं जंगल उभं केलं. खूप मजा आली आणि असेच नवीन नवीन कॅरेक्टर्स तुम्हा दोघांकडून बघायची खूप उत्सुकता आहे आणि ती लवकरच पुढच्या भागांमध्ये पूर्ण होईल, म्हणजे कायमच तुम्ही पूर्ण करत राहाल अशी ही खात्री आहे. सो ऑल द बेस्ट.